नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमचा दिवस आनंदात जाओ. तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आज मी तुम्हाला आपला गुरुग्रह मजबूत राहण्यासाठी, भक्कम राहण्यासाठी कोणते उपाय करायचे आहे, त्याचबरोबर ज्या लोकांना स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोजचे 3 अध्याय वाचता येत नाहीत, म्हणजे त्यांना वेळ मिळत नाही, त्या लोकांनी आठवड्यातून एकदा म्हणजे गुरुवारी कोणती सेवा करावी हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. बघा, तुमच्या एका लाईकमुळे मला पुढील व्हिडिओ करण्यासाठी खूप आनंद मिळत असतो, त्यामुळे लाईक नक्की करा. तर आता बघा, ज्या लोकांना स्वामी चरित्र सारामृत या पवित्र पोथीचे दररोजचे 3 अध्याय वाचता येत नाहीत, म्हणजे त्यांना वेळ मिळत नाही, ते कामानिमित्त जर त्यांना सतत बाहेर जावं लागत असेल आणि वेळ मिळत नसेल, तर तुम्ही आठवड्यातून एकदा ही सेवा करू शकता. तर ती सेवा नक्की कशी करावी हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे वाचन का करावे हे मी सांगितले आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर आज बघा, आपण ज्या लोकांना दररोजचे 3 अध्याय वाचायला जमत नाही, वेळ मिळत नाही, अशा लोकांनी नक्की काय करावे हे मी आज सांगत आहे. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर दररोजचे 3 अध्याय वाचायला जमत नसतील, तर अशा लोकांनी प्रत्येक गुरुवारी 1 ते 21 अध्यायाचं पठण करावं. त्यामुळे बघा, आपल्या मनाला लागलेली हुरहुर असते. बघा, आपण जर रोजची नित्यसेवा करत असू आणि आता जर आपल्याला पहिल्यासारखा वेळ मिळत नसेल, आपण कामानिमित्त बाहेर जात असाल, तर आपल्याला असं वाटतं की आमची सेवा खंड पडते, आम्हाला वेळ मिळत नाही. तर आता काय करावं, काय करायचं आहे बघा, तुम्हाला गुरुवारी सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा 1 ते 21 अध्यायाचं संपूर्ण पोथीचं तुम्हाला पठण करायचं आहे. बघा, आता या पोथीचं पठण करायला किती वेळ लागू शकतो. तुम्ही जर नित्यसेवा दररोजची करत असाल तर तुम्हाला वाचनाची सवय असणार आहे, म्हणजे फार काही वेळ लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला ना 1 तासाच्या आतच पूर्ण 1 ते 21 अध्यायाचं पठण पूर्ण होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही 1 ते 21 अध्यायाचं वाचन पूर्ण एका दिवशी करू शकता. त्याचबरोबर 11 माळी जपसुद्धा करू शकता. जर 11 माळी जप करणे तुम्हाला शक्य नसेल, तर तुम्ही 1 माळ जप केली तरीसुद्धा चालेल. आता बघा, महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे की महाराज, मला कामानिमित्त वेळ मिळत नाही, त्यामुळे मी आठवड्यातून एकदा ही सेवा करत आहे, तुम्ही ती सेवा माझी रुजू करून घ्या. आता बघा, आपल्याला आपला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी, गुरुग्रह भक्कम ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. बघा, आपल्याला जर आपल्या गुरुची साथ असेल, तर गुरुग्रह चांगला असेल, तर आपलं आयुष्य एकदम लक्झरी आयुष्य होऊन जातं. तर लक्झरी आयुष्य म्हणजे नक्की काय. बघा, आपल्याला असं वाटतं, आपल्याला म्हणजे प्रत्येक माणसाला तसंच वाटत असतं की आपल्याकडे भरपूर सारा पैसा पाहिजे, भक्कम पैसा पाहिजे, गाडी पाहिजे, राहण्यासाठी छान घर पाहिजे, आपल्याला चांगली नोकरी पाहिजे, आपल्याला प्रत्येक कामात यश पाहिजे, असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे काय करायचं आहे बघा, गुरुग्रह मजबूत ठेवण्यासाठी गुरुवारी जर हे प्रभावी उपाय तुम्ही केले, तर तुमचा गुरुग्रह नक्की स्ट्रॉंग होणार आहे. तर बघा, तुम्ही एका गुरुवारी जर हे उपाय केले तर तुम्हाला लगेच फरक पडणार आहे का, तर नाही. तुम्हाला असं प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. आता मी जे काही तुम्हाला उपाय सांगत आहे ते तुम्हाला जसे जमतील तसे तुम्हाला करायचे आहेत. बघा, सर्वप्रथम गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही अंघोळ करत असणार त्यावेळेस तुम्हाला ना तुमच्या अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घालायची आहे. शक्यतो महिलांनी गुरुवारी केस धुवू नयेत. जर तुम्हाला पाळीचा 5वा दिवस असेल तर तुम्ही केस धुवू शकता, पण शक्यतो गुरुवारी आवर्जून असे तुम्ही केस धुवू नका. शुक्रवारी धुतले तरी चालतील, पण गुरुवारी तुम्ही धुवू नका. त्याचबरोबर आपल्या कपाळाला हळदीचा 1 टिळा द्यायचा आहे. बघा, आपण आता हळदी कुंकू लावतच असतो, पण हळदीचा टिळा मात्र सर्वांनी नक्की द्यायचा आहे. गुरुवारी पिवळी कपडे आवर्जून घालण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. बघा, जर तुम्ही साडी घालत असाल तर साडी पिवळी नेसण्याचा प्रयत्न करा, किंवा एखादा टॉप पिवळा वापरू शकता, पिवळा शर्ट घालू शकता. जर तुमच्याकडे पिवळी नसेल तर तुम्ही पिवळा छोटासा रुमाल जवळ ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे बघा, गुरुवारी तुमच्या जवळपास जर कुठं केळीचे रोप असेल, म्हणजे झाड असेल, तर त्या केळीच्या रोपाला तुम्हाला हरभऱ्याची डाळ आणि थोडंसं गूळ तिथं ठेवून यायचं आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला जमेल तशी सेवा करायची आहे. तर सेवा काय करायची आहे बघा, हात जोडायचा आहे, तुमच्या मनातील इच्छा सांगायच्या आहेत, प्रार्थना करायची आहे की माझ्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या. बघा, तुम्ही जर हा उपाय 3 गुरुवार 5 गुरुवार जरी केला केळीच्या झाडाचा, तरीसुद्धा तुम्हाला जे तुमचे कोणते कामाचे नियोजन असेल त्यात तुम्हाला नक्की यश मिळणार आहे.
गुरुवारी महिलांनी एक्स्ट्राचं धुणं अजिबात जास्त धुवू नका. त्याचबरोबर घरातली फरशीसुद्धा गुरुवारी पुसू नका. जर आपण स्वयंपाक केल्यानंतर आपलं किचन खराब होतं, मग आपल्याला काय करायचं आहे, चिमूटभर हळद घालून आपल्याला किचन पुसून घ्यायचं आहे. गुरुवारी तुम्हाला तुमच्या गुरुची सेवासुद्धा करायची आहे. आता आपले गुरु कोण, तर श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. तर तुम्ही त्यांची गुरुवारी सेवा नक्की करू शकता. आता सेवा काय करायची आहे बघा, 1 ते 3 अध्याय तुम्ही वाचन करू शकता. जर तुम्हाला दररोजचे 3 अध्याय वाचायचे जमत नसतील तर 1 ते 21 अध्यायाचे सुद्धा तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर जपमाळसुद्धा तुम्ही करू शकता. तुमच्याजवळ जर स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल, तर तिथे जाऊन तुम्ही थोडंसं दानसुद्धा करू शकता. आता दान काय करायचं आहे बघा, तुम्हाला तुमच्या ऐपतीनुसार यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते तुम्ही दान करू शकता. तुम्ही दानपेटीत रोख रक्कम ठेवू शकता, किंवा जर तिथं बाहेर बसलेली काही लोक असतात, गरीब लोक, त्यांना तुम्ही खाण्यासाठी पिवळी केळी ही सुद्धा तुम्ही तिथे देऊ शकता. बघा, केळीसुद्धा पिवळी आहे आणि आपल्याला शक्यतो पिवळ्या वस्तूंचा आपल्याला जास्त गुरुवारी उपयोग करायचा आहे, म्हणजे आपल्या वापरात आणायच्या आहेत. तर तुम्ही दानानिमित्त सुद्धा पिवळी केळीसुद्धा लोकांना दान करू शकता. याने तुमचा गुरुग्रह मजबूत राहणार आहे. आपला जर गुरुग्रह मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं. तुम्ही जे कोणते काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळतं, अपयश कधीही मिळत नाही. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा गुरुवारी कमीत कमी 1 माळ तरी तुम्ही नक्की जप करू शकता. बघा, जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी नक्कीच असते. त्यामुळे विष्णूंची जर सेवा आपण गुरुवारी केली तर लक्ष्मी मातेचे सुद्धा नक्कीच आगमन तिथं होत असतं. त्यामुळे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची 1 माळ तुम्हाला जप करायचा आहे. तुम्ही जे छोटे छोटे उपाय केले तर तुमच्या नोकरीविषयी, पैशासंदर्भातील ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या लवकरच दूर होणार आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा गुरुग्रह मजबूत ठेवू शकता. बघा, मी आता तुम्हाला जे काही उपाय सांगितलेले आहेत त्यातील तुम्हाला जे जमतील ते तुम्ही करू शकता. तर हा होता मी सांगितलेले उपाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.